एक मोर सुलेखा धुरंधर कुठल्या रूम मध्ये? हे बघा समोरची रूम. थँक्यू. मावशी मावशी अगं सुनबाई काय झालं? एक मिनिट कधी रडणं थांबव बरं आणि सांग काय झालं. मावशी इरावती बहिणी आल्या होत्या स्वयंपाक करत. त्यांनी तर जवळजवळ धमकी दिली मला. सुनबाई काय झालं सांगशील? मावशी त्या म्हणाल्या की त्या पल्लवीताईबद्दल घराचं खरं खरं सांगून टाकणार आहेत. अरे तू जरा शांत हो. मावशी कशी शांत हो मी? त्यांनी ताईबद्दल घरात सांगून टाकलं तर काय होईल माझं? खूप भीती वाटते. मी आधीच सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली. तुम्ही काय विचार करतील माझा? किती रागवतील माझ्यावर? मला खूप भीती वाटते. हे बघ इराने रागाच्या भरात म्हटलं असेल पण ती सांगेलच असं समजू नकोस. अनेकदा माणूस रागाच्या भरात बरंच काही बोलून जातो पण तो तसं करेलच असं नाहीये. आणि अगर इराला काही सांगायचं असतंच तर ती आतापर्यंत कशासाठी थांबलीये? ते नाही माहित मला मावशी. पण हे सगळं घरातल्यांना कळल्यावर मी त्यांना कसं सामोरं जाऊ? तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. यावर मी इतकंच म्हणेन की जे नशिबात होणार आहे ते तू आणि मी कितीही प्रयत्न केला तरी टळणार नाहीये. ते घडणारच. काय अवस्था झाली रे ही वहिनींची? असा आजार कुणाच्याही वाटेला येऊ नये बाबा. डॉक्टर काय म्हणतात म्हणजे त्यांचा काय अंदाज? डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत. एका लेवल नंतर त्यांच्याही हातात काहीच नसतं. मुळात ममा कुठल्या औषधांना रिस्पॉन्ड करत नाहीये त्यामुळे डॉक्टरांनाही काही सांगता येत नाही. आज जवळजवळ 15 दिवस झाले ममाला कोमाचा. अजून प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा पण होत नाही. मला कोणालाच ही अवस्था बघवत नाहीये तिची. तुझे वडील कसे आहेत रे? सावरलेत का थोडे तरी? हो डॅडची प्रकृती सुधारते हळूहळू पण अजून म्हणावा तसा घरात वावर नाहीये त्यांचा. स्वतःच्या खोलीतच असतात बसून. तसाच आहे. मला पूर्ण कल्पना आहे. लहानपणी सुद्धा काही झालं की एकटाच जाऊन नदीकाठी बसून राहायचा. त्याच्याशी बोलावं लागतं रे. त्याचं मन मोकळं करावं लागतं. मी बोलू का त्याच्याशी? नाही काका नको प्लीज. डोंट मिसअंडरस्टँड पण हा सगळा प्रॉब्लेम झाल्यानंतर डॅड खूप डिस्टर्ब.
म्हणजे तुम्ही परत जाऊन बोलणार, परत काहीतरी नवीन क्रिएट होणार. माझ्याकडनं हाय बीपीचा त्रास पण आहे, त्यामुळे प्लीज आत्ता नको. आय मीन टू से काही दिवस जाऊन दे, मामा या सगळ्यातून बाहेर येऊन दे. मी स्वतः तुमची गाठ घालून देतो डॅडची. ओके? आपण निघूया. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. देवाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. तुम्ही लवकर बरे व्हाल, मला पूर्ण विश्वास आहे. मोहनराव, अभिजितनी सांगितलं सुलेखाताईंच्या तब्येतीबद्दल. ते घडलं ते खूप वाईट घडलं, पण काळजी करू नका. डॉक्टरांचे प्रयत्न आणि आपल्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्या लवकर बऱ्या होतील. खरंच. मोहोर कशी आहे? बरी आहे. तसा तिचा फोन येत असतो अधून मधून, पण माझं काही फारसं बोलणं होत नाही हो तिच्याशी. आणि शेवटी फोनवर बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात भेटून बोलणं वेगळं, नाही का? जमेची बाजू फक्त एकच आहे. पल्लवी सुद्धा याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर तिची काय धावपळ झाली असती तेव्हाच ठाऊक. एक मोह